मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यामध्ये सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि या मोर्चाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्याही मृत्यूच्या प्रकरणात आज निषेध मोर्चा अकोल्यात काढण्यात येणार आहे। सर्वधर्मीय सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनातर्फे हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या दोन्ही प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या मोर्चा दरम्यान केली जाणार आहे। या मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख उपस्थित असणार आहे। या आक्रोश मोर्चाला दुपारी 2 वाजता अशोक वाटिका परिसरातून सुरुवात होणार आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयावर याच ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे। यासाठी पोलीस प्रशासनानेही मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे, आपण पाहू शकता। यावेळी काळे झेंडे दाखवून या अमानुष घटनेचा निषेध सुद्धा केला जाणार आहे। तर या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असणार असून उपस्थित मार्गदर्शक काय वक्तव्य करतात आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जय जगड, झी मीडिया, अकोला।